वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. टुडेज न्यू जॉब अपडेट्स. तर आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत. तर ही जी वॅकन्सी आहे छत्तीसगडमध्ये निघालेली आहे आणि रायपूर याची राजधानी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रायपूर छत्तीसगड. तर कोणकोणत्या प्रकारच्या वॅकन्सीज आहेत त्या आपण पाहणार आहात. Advertisement for interview for various posts on contractual basis for 6 months in State Center of Excellence for Nutrition Intervention. तर जे काही न्यूट्रिशनवरती हा प्रोजेक्ट आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट बेसिस प्रोजेक्ट आहे आणि पहिल्यांदा 6 महिन्याची तुम्हाला इथं निवड करण्यात येईल आणि नंतर जो प्रोग्राम आहे तो एक्सटेंड करण्यात येणार आहे. AIIMS रायपूर छत्तीसगड द्वारे हे वॅकन्सी रिलीज करण्यात आलेले आहेत. आणि इंटरव्ह्यूची जी डेट आहे ते डेट आहे 19 डिसेंबर 2024 फेज 1 आणि फेज 2ची जी काही इंटरव्ह्यूची डेट आहे 24 डिसेंबर 2024 फेज 2. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत जे काही फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला ईमेल ID वरती सेंड करायचा आहे. त्याच्यामध्ये SCOESAMAIIMSRPR@gmail.com till 14th December 2024 5 PM 1 post and 20 December 2024 till 5 PM फेज 2 पोस्ट. तर याच्यामध्ये जे काही फेज 1 साठी आहे ते 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही फिलअप करू शकता किंवा ईमेलने तुम्ही सेंड करू शकता आणि फेज 2 करिता 20 डिसेंबरपर्यंत तुम्ही सेंड करू शकता. जनरल इन्फॉर्मेशन टू द कॅन्डिडेट. आणि इंटरव्ह्यूचा जो टायमिंग आहे तो आहे 9 AM ते 9 AM आहे आणि तुम्हाला तिथं 8:30 वाजता पोचायचं आहे. आणि प्लेस ऑफ इंटरव्ह्यू आहे रूम नंबर 431 फॅकल्टी रूम डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक्स ऑफिस D1 ब्लॉक 4 फ्लोर न्यू हॉस्पिटल बिल्डिंग गेट नंबर 4 AIIMS रायपूर छत्तीसगड. तर आता कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट आहेत त्या आपण पाहू. फेज 1 मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत. डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे त्याचा 19/12/2024. पहिली जी पोस्ट आहे पोस्ट डिजिग्नेशन P1 डिस्ट्रिक्ट न्यूट्रिशन कोऑर्डिनेटर DNC आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 15 पोस्ट आहेत आणि अनरिझर्व करिता आहे म्हणजे ओपन कॅटेगरीचे कोणीही याच्यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतं. कॉन्सिडरेशन आहे म्हणजे तुमचं पेमेंट आहे पर मंथ 40,000 रुपीज. नंतर आहे सेकंड पोस्ट आहे ब्लॉक न्यूट्रिशन कोऑर्डिनेटर. नंबर ऑफ पोस्ट आहेत 15 अनरिझर्व. याच्यामध्ये जे पेमेंट आहे ते आहे 25,000 रुपये. नंतर स्टॅटिस्टिशियन डाटा मॅनेजर आहे पोस्ट एक पोस्ट आहे आणि 35,000 रुपये पेमेंट आहे. कुक कम केअरटेकर आहे त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत आणि ओपन कॅटेगरीतले कोणीही फॉर्म भरू शकतो. त्याला आहे पेमेंट 10,067 रुपये. अशा प्रकारचं फेज 1चे जे काही पोस्ट आहेत ते आपण बघितलेले आहेत. आता फेज 2चे जे काही पोस्ट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फेज 2 मध्ये स्टेट IYCF कोऑर्डिनेटर आहे. नंबर ऑफ वॅकन्सी आहे 1 आणि पेमेंट आहे 70,000 रुपये. नंतर आहे P6 फेज 2 मधले स्टेट COE ॲडमिन कोऑर्डिनेटर आहे. नंबर ऑफ पोस्ट आहे 1 आणि त्याला पेमेंट आहे 60,000 रुपये. जनरल इन्फॉर्मेशन्स आहेत आणि ही जी काही वॅकन्सीज आहे ही वॅकन्सीज युनिसेफ NHEM ग्रँटनुसार काढलेली वॅकन्सी आहेत. तर याचे जे काही जनरल इन्फॉर्मेशन आहे किंवा कॅन्डिडेटची हे जे PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तर टर्म्स अँड कंडिशनसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घेऊ शकता. एम्प्लॉयमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट विल ऑटोमॅटिकली टर्मिनेटेड अपॉन कम्प्लेशन कॉन्ट्रॅक्ट दॅट इज टिल 30 जून. तुमची जे काही जॉईनिंग होणार आहे ते 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत राहणार आहे आणि नंतर एक्सटेंडेडसुद्धा होऊ शकतो. सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅव टू कम्प्लीट देअर प्रोबेशन पिरियड 1 मंथ. 1 मंथचा प्रोबेशन पिरियड आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तर हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे. एक्सपायरी ऑफ कॉन्ट्रॅक्ट
30 दिवसानंतर अगोदर तुम्हाला नोटीस दिल्या जाणार आहे. आणि लीव रूल वगैरे यांच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. जवळपास ही जी PDF आहे 17 पेजेसची PDF आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ते पाहून घेऊ. मास्टर इन न्यूट्रिशन, पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, एपिडेमिओलॉजी, न्यूट्रिशन हेल्थ, न्यूट्रिशन रिसर्च, हेल्थ सायन्स, मास्टर इन सोशल वर्क फेज 1च्या फर्स्ट पोस्टसाठी राहणार आहे. नंतर 40,000 आपण त्याचं पाहिलं आणि एज लिमिट आहे 40 इयर्स. नंतर ड्युरेशन आहे तो प्रोजेक्टचा तुम्हाला 6 महिने. आणि फेज 2मध्ये ज्या एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे फेज 1चाच पहिला ब्लॉक लेवलवरती आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, एपिडेमिक्स, हेल्थ न्यूट्रिशन, रिसर्च, पॉलिसी, मॅनेजमेंट, सायन्सेस, अनदर हेल्थ अँड इन सोशल वर्क डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि नंतर जे आहे 3 नंबरची पोस्ट एक्सपिरियन्स, स्किल्स, कॉम्पिटन्सीज. तर बिलो 40 इयर्सपर्यंत तुमचा एज लिमिट त्यांनी दिलेला आहे. नंतर आहे नंबर ऑफ पोझिशन 1 एसेन्शियल क्वालिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे 3 नंबरची आहे फेज 1मधली. डाटा मॅनेजमेंट, हेल्थ किंवा सोशल सायन्स फील्डमधले असणे अत्यावश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये पेमेंटसुद्धा मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 40 वर्षापर्यंत तुमचे एज असायला पाहिजे. नंतर आहे शेवटची जे काही पोस्ट आहेत कुक कम केअरटेकर आहे 12th आणि त्याला पेमेंट आहे 10,067. एज लिमिट आहे 30 वर्षाची. हे व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर आहे फेज 2मधल्या जे काही पोझिशन आहेत त्याच्यामध्ये MBBS वगैरे डॉक्टर डिग्री असणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर एज लिमिट 45 दिलेलं आहे. मिनिमम 5 days एस्टिमेट ट्रॅव्हल, महिन्यातून 5 दिवस तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. नंतर आहे सेकंड फेज 2ची सेकंड पोस्ट आहे मास्टर इन न्यूट्रिशन, पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, एपिडेमिक्स, इंटरनॅशनल हेल्थ न्यूट्रिशन याच्यामध्ये असायला पाहिजे. रिलेटेड फील्ड मास्टर इन सोशल वर्क, त्याच्यामध्ये तुम्हाला एज लिमिट दिलेला आहे 45 इयर्स आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस 5 आणि महिन्यातून तुम्हाला 5 दिवस फील्ड वर्क राहणार आहे. तर अशा प्रकारचा हा जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून याची प्रिंटआउट काढून व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि त्यांच्या ईमेल ID वरती सेंड करायचा आहे व्यवस्थितरित्या. तर तुमचा एक्सपिरियन्स वगैरे इथं मेन्शन करायचा आहे. 3 ते 4 पेजेस आहेत आणि व्यवस्थितरित्या फिलअप करून यांच्या ईमेल ID वरती सेंड करायचा आहे. आणि तुम्हाला सिलेक्ट झाले तर तुमचा जर शॉर्टलिस्टेड झाला CV तर तुम्हाला ते कॉल किंवा ईमेलद्वारे कळवतील आणि लवकरात लवकर याची जे काही जॉईनिंग आहे ते जॉईनिंग लवकरात लवकर होणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.